नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती महोत्सवाच्या वतीने साजरा केला जाणारा संगीत महोत्सव नुमोई शाळेमध्ये धूमधाममध्ये सुरू आहे। तारपा वादन हे आदिवासी नृत्य आणि संगीत त्या ठिकाणी वाजवण्यात आलं आणि त्या ठिकाणी ज्यांना पद्मश्री मिळाली असे भिक्या लाडक्या धिंडा यांनी आणि त्यांच्या समूहानं ते वादन आणि गायन केलं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा आणि ज्योतिष याच्या अटकेकरता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून दबाव सुरू झाला। त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी देखील राजीनामा द्यावा अशी स्पष्ट मागणी अनेक महिला संघटनांकडून करण्यात आली। पुण्यामध्ये त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामाही मागितला। जाणून घेऊयात नेमकं काय।
स्वातंत्र्यपूर्व काळात देशाकरता बलिदान देणारे शहीद भगतसिंग यांचे पुतणे नुकतेच पुणे दौऱ्यावरती आले आहेत. त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळेला शहीद भगतसिंग हे केवळ हुतात्मा नव्हते, तर त्यांनी देशाला एक विचार देण्याचा प्रयत्न केला. तरुणाईचं रक्त सळसळतं कसं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा इतिहासामधला सहभाग हा कधीही कोणी पुसू शकणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. ये बहुत बड़ी जिम्मेदारी है जी. उस विचार को, उस सारी मूवमेंट को उसे आगे लेके जाना बहुत बड़ी जिम्मेदारी है और अपनी पूरी ताकत से लगे हुए हैं इसमें लगातार. भगत सिंह का नाम लेकर लोग आमिर भी बनते हैं, लेकिन ये लिगेसी वही चला रहे जो भगत सिंह की थी. आज भी वही लिगेसी आज है. भी वही संघर्ष है, लोग कर रहे हैं. आज तक भी खरंच है. उन लोगों को शहीद का दर्जा नहीं है संवैधानिक तौर पे. वो लोगों के दिलों में जिंदा है. वो शहीद नहीं, शहीद आजम है, सबसे बड़े शहीद के तौर पे. लेकिन संवैधानिक तौर पे उन्हें दर्जा नहीं है. सरकार चाहे पहले वाली थी या ये है, ये लोग कहते हैं कि जो 47 से पहले शहीद हुए उन्हें हम शहीद का दर्जा नहीं दे सकते. बताइए भाई, आप अमेंड कर सकते हैं, सारा संविधान आप अमेंड करते हैं, ये भी कर सकते हैं. आज भी स्वराज नहीं हुआ है. नहीं हुआ जी, वो संघर्ष जारी है, अभी जारी है. आप देख लीजिए, भगत सिंह जी का कहना था कि अंधविश्वास ना हो, किसी बात को तर्क के बिना आप ना स्वीकार करें. किसी बड़े आदमी ने कोई बात कह दी, आप उसे हाँ करके उसके पीछे न लग जाएं. परिस्थितियां तो आज बिल्कुल उल्टी तरफ जा रही हैं और लोगों को जागृत करने की जरूरत है कि आप अंधविश्वास और इस सारी यानी धर्म के नाम पे लड़वाने की बातें चलती हैं. कितनी दुर्भाग्य की बात है. ये बलिदान इस बात के लिए थोड़ी ना हुए थे. पंजाब और हरियाणा की विधानसभाओं ने प्रस्ताव पास किया कि चंडीगढ़ का नाम, विवाद था किसके नाम पे रखा जाए, तो उन्होंने कहा कि शहीद भगत सिंह के नाम पे रखा जाए. ना पहली सरकार और ना इस सरकार कोई मानने के लिए तैयार नहीं थी. तो इसके लिए संघर्ष किया और संयोग है कि कुछ लोग ऐसे आ गए वहां की सत्ता में, तब वो चंडीगढ़ एयरपोर्ट का नाम उनके नाम पे रखा गया. परिवार ने मांग नहीं की थी. दोनों विधानसभाओं ने, हरियाणा और पंजाब की विधानसभाओं ने प्रस्ताव पास किया था. नमस्कार प्रेक्षको, मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं काही ना काही घडतच असतं. पण एक गोष्ट आता वेगळी घडली आहे, ती म्हणजे खरात प्रकरण. सिन्नर जवळचं हे भोंदूबाबा प्रकरण खूपच दिलचस्प अशा अर्थाचं आहे. ते वायग्राचं औषध पाण्यामध्ये आणि कप सिरपमध्ये देत असे आणि ते घेण्याकरता हेलिकॉप्टर, कार, मर्सिडीज गाड्या त्यांच्या आश्रमात येत असे. 500 कोटी रुपयाची संपत्ती या माणसानं जमवली आणि मोठा आश्रमही स्थापन केला. अनेक राजकारणी लोक, चित्रपटातले लोक, विचारवंत, प्रज्ञावंत त्यांच्याकडे जात येत असत आणि 5 लाख, 11 लाख, 2 लाख अशी देणगीही त्यांना देत असे. त्यात काही पत्रकारही होते की ज्यांनी अशा प्रकारे कमवलेली संपत्ती त्यांच्याकडे आणून अर्पण केली, पण अंकशास्त्राच्या आधारे तुमचा विकास होणार, तुमचा ऱ्हास होणार हे ते सांगत. पण त्याचबरोबर ज्यांना अपत्य प्राप्ती नाही अशा स्त्रियांना बोलवून हे त्यांचा प्रकार वेगळा करत असे आणि त्यामुळे त्यांना, त्या स्त्रीला अपत्याची प्राप्ती होत असे. एकूणच कॅप्टन हे प्रकरण खूप भयानक आहे. याकरता महाराष्ट्रातल्या महिला संघटनांनी एकत्र यायला हवं. किंबहुना गेले अनेक वर्ष
जे महिला क्षेत्रांकरता काम करतात त्यांनी आपल्या पदाचा विचार न करता याच्यामध्ये स्पष्टपणे उडी घेतली पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.